तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक भूखंड घोटाळा समोर आलाय। शेतकऱ्यांना परताव्यात देण्यात आलेल्या शासकीय भूखंड वाटपात घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आलाय। शासनाकडून मिळालेल्या भूखंडाची शेतकऱ्यांनी परस्पर विक्री केली असा आरोप पिंपरी चिंचवड शहरातल्या वाकड परिसरातल्या ग्रामस्थ आणि इतर शेतकऱ्यांनी केलाय। दरम्यान दिलेल्या तक्रारीनुसार हा घोटाळा करणाऱ्या विरोधात कारवाई केली गेली नाही तर विधान भवनाबाहेर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमधील या भूखंड घोटाळ्याची राज्य सरकार गांभीर्याने दखल घेतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आमचं आंदोलन चालू असताना आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी ह्यांनी लीज डीड करून दिलेलं आहे। त्यातही अनियमितता चोरड्यांमध्ये जी झाली त्याच पद्धतीतली आहे। तर आत्ता आमच्या अपेक्षा अशा आहेत की त्यांनी 100% आता त्यांनाही चोरड्यांना दिली तशी कारणे दाखवा नोटीस देऊन, तसंच PMRDने महापालिकेला, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला, बांधकाम विभागाला एक पत्र काढलं पाहिजे की संबंधित जागेमध्ये जो काय प्लॅन पास होईल तो करू नये का। ह्याच्यामधनं शेकडो कोटीचा, जसं मी म्हटलो होतो, तर आज 2-2.5 एकर जागा जर त्या ठिकाणी मिळते तर शेकडो कोटीचा घोटाळा होणार आहे, हे अटळ सत्य। आणि त्यासाठी हे प्रशासनातील अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत। नाही का काय होतंय, तुम्ही शेतकरी आहे, शेतकऱ्याला जागा द्यायची आहे, शेतकऱ्याला जागा दिली आहे, आता त्या शेतकऱ्याने पुढे काय करायचं आहे त्या जागेचं, आपण कुठवर निर्बंध आणि कोणावर घालणार हा प्रश्न आहे। नाही ठीक आहे, पण जिथे कुठे चुकलं असेल तर ॲक्शन होईल। जिथे काय होतं त्याला बायपासिंग किंवा असं असेल ते चुकीचं असेल तर कॅन्सल होईल।